या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. उकाड्याने अक्षरशः नागरिक हैराण झालेले आहेत. अशातच एक दिलासा देणारी तर दुसरी वैताग आणणारी बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्रातल्या काही भागांना पुढचे काही दिवस रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातले काही जिल्हे हे ऑरेंज आणि येलो अलर्टवर होते, तरी सुद्धा ते देशातले सगळ्यात जास्त तापमान असलेले शहर होते. आणि अशातच आता महाराष्ट्रातल्या काही भागांना हीट वेव्हचा रेड अलर्ट तिथे येणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. तर काही ठिकाणी वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन वादळी वारे आणि पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. नक्की कुठे काय स्थिती असणार आहे, वातावरण महाराष्ट्रात पुढचे काही दिवस कसं असेल, रेड अलर्टवर हीट वेव्हच्या रेड अलर्टवर कोणकोणते जिल्हे महाराष्ट्रातले असणारे, याचबरोबर पावसाची स्थिती कोणत्या भागात असणारे, हे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्यातून वातावरणाची स्थिती आपण समजून घेऊ शकतो. तर कमी दाबाचं क्षेत्र आपण अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं बघतोय. याचबरोबर अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचा जो पाऊस आहे तो दाखल झाल्याचं सुद्धा बघायला मिळतंय. हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे याचा परिणाम स्वरूप दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ढग दाटलेले आहेत आणि त्यामुळेच दक्षिण महाराष्ट्रात वातावरणात बदल होऊन पावसाची स्थिती तिथे सध्याच्या घडीला तयार झालेली आहे. तर मान्सूनचा पाऊस सुद्धा त्यात प्रगती होऊन पुढे सरकत असल्याचं बघायला मिळतंय. साधारण 6 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जाते. आता हीट वेव्ह बद्दल मी सुरुवातीलाच सांगितलं, हीट वेव्हचा रेड अलर्ट अनेक ठिकाणी हवामान खात्याने दिलाय. नक्की कुठे कुठे हीट वेव्हचा रेड अलर्ट असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर इथे आपण बघू शकतो की 21 तारखेला म्हणजे आज हवामान खात्याकडून विदर्भातल्या या जिल्ह्यांना हीट वेव्हचा अलर्ट देण्यात आलेला आहे. यात अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा रेड अलर्ट असणार आहे. म्हणजे यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच रेड अलर्ट हीट वेव्हचा देण्यात आलेला आहे आणि तो अकोला, अमरावती आणि वर्धा या भागांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आत्तापेक्षा जास्त तापमान म्हणजे तापमानात आणखीन वाढ या भागात होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय. याचबरोबर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या भागांमध्ये सुद्धा हीट वेव्हचा धोका असणार आहे. हीट वेव्हचा येलो अलर्ट या भागांमध्ये वर्तवलेला आहे. तर मगाशी आपण बघितलं की कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाची स्थिती तयार झाली आहे. तर इथे आपण बघू शकतो कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग दक्षिण महाराष्ट्रातल्या या 2 जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती असणार आहे. येलो अलर्टवर दक्षिण महाराष्ट्रातले हे 2 जिल्हे असणार आहे. पाऊस पडण्याची इथे शक्यता असणार आहे. तर उर्वरित जे जिल्हे आहेत ज्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, याचबरोबर इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धाराशिव, लातूर इथे सुद्धा वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं बघायला मिळेल. येलो किंवा ऑरेंज पावसाचा अलर्ट या भागांना दिलेला नाहीये, मात्र इथे ढगाळ स्वरूपाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असणार आहे. मात्र सगळ्यात मोठी बातमी ही आहे की महाराष्ट्रातले हे 3 जिल्हे पुढचे काही दिवस रेड अलर्टवर असणार आहेत. आता हीट वेव्ह संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आकडेवारी समोर आलेली आहे. एका अहवालानुसार म्हणजे ग्लोबल वेदर ट्रॅकिंग डेटा अहवालानुसार बांदा म्हणजे उत्तर प्रदेशमधलं बांदा जे आहे ते जगात 3ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात उष्ण शहर ठरलेलं आहे. म्हणजे हे फार गंभीर आहे की जगभरातला भारतातला एक जिल्हा जगभरातल्या सगळ्यात उष्ण शहरांमध्ये नोंदवला गेलेला आहे. म्हणजे आफ्रिकेपेक्षाही जास्त तापमान बांदा इथे नोंदवलं गेलेलं आहे. तर देशात बांदा इथे पहिल्या क्रमांकाचं सगळ्यात जास्त तापमान आहे. म्हणजे देशातलं सगळ्यात उष्ण शहर म्हणून बांद्याची नोंद झालेली आहे. तर जगात बांदा हा उष्ण शहरांच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा शहर आहे. आणि इथे आता किती तापमान आहे तर साधारण 48.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद बांद्यातून झालेली आहे. याचबरोबर या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो तर आपण बघतोय की बांद्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तापमान कुठे आहे तर अमरावतीत आता 46.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यामध्ये 46.3 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलंय. वर्ध्यात 46.5 अंश सेल्सिअस इथपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. तर यवतमाळमध्ये 45.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झालेली आहे. म्हणजे इतकं तापमान आता असताना पुढचे काही दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याचं आपण बघतोय. आता पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की कुठे काय स्थिती असेल, रेड अलर्टचा हा जो धोका आहे किंवा ऑरेंज अलर्टचा हीट वेव्हचा जो धोका आहे तो आणखी किती दिवस असणार आहे आणि कुठे कुठे असणार आहे तर 22 तारखेलाही अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ हे 4 जिल्हे जे आहेत ते हीट वेव्हच्या ऑरेंज अलर्टवर असणार आहेत. तर बुलढाणा, नागपूर आणि चंद्रपूर हे जिल्हे हीट वेव्हच्या येलो अलर्टवर असणार आहेत.
असणार आहेत. तर इकडे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, याचबरोबर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जो दक्षिण महाराष्ट्राचा भाग आहे इथे पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे. याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 23 तारखेची वातावरणाची काय स्थिती असणार आहे तर 23 तारखेलाही हीट वेव्हचा धोका विदर्भावर असणार आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तवलाय. तर बुलढाणा, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर या इतर जिल्ह्यांमध्ये विदर्भातल्या या भागांमध्ये हीट वेव्हचा येलो अलर्ट असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागात मात्र पावसाच्या सरी बरसण्याची 23 तारखेलाही शक्यता असेल. 24 तारखेला वातावरणाची काय स्थिती असणार आहे तर 24 तारखेलाही अकोला, अमरावती आणि वर्धा हे हीट वेव्हच्या ऑरेंज अलर्टवर असणार आहेत. तर नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या भागांमध्ये हीट वेव्हचा येलो अलर्ट असणार आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात पुढचे काही दिवस असणार आहे. महाराष्ट्रातल्या काही भागांचा हीट वेव्हच्या रेड अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं सुद्धा आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येतंय. तुमच्या भागात आता वातावरण कसं आहे, नक्की काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि वेदर संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.